हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीला सुरुवात केली होती. केमिस्ट्रीला सुरुवात केली होती म्हणजे 11वीची केमिस्ट्री, नीट, जेई आणि सीईटी केली होती. त्यात काय शिकलो तो जस्ट रिवाइज करून आपण पुढे जाऊया. काय शिकलो तो? केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्रीमध्ये मॅटरचा स्टडी असतो. मॅटरच्या कशा पद्धतीने आपण कोणाला मॅटर म्हणू शकतो, तर ज्याला काय स्वतःचं मास असतं, जो काय करतो स्पेस ऑक्युपाय करतो, त्याला आपण काय म्हणालो होतो? मॅटर म्हणालो होतो. त्याच्यानंतर आपण केमिस्ट्रीच्या ब्रँचेस पाहिल्या होत्या की फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय पाहिलं होतं? फोर्सेसचा स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रँच. इनऑर्गॅनिकमध्ये काय पाहिलं होतं की इलेमेंटचा स्टडी आणि इलेमेंटचे कंपाऊंड्स याचा स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रँच. आणि ऑर्गॅनिकमध्ये काय पाहिलं होतं तर कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रँच. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री, आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे ते पाहिला होता. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर मॅटरचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. जे मॅटर आपण पाहिलं तर हाऊ इट इज क्लासिफाईड ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, तर आपल्याला आज मॅटरचं क्लासिफिकेशन कशावरून करायचं आहे तर मॅटर तुमच्या आणि माझ्या डोळ्यांना दिसतं कसं, दॅट इज कॉल्ड एज अ फिजिकल स्टेट. म्हणजे तुमच्या समोर ठेवलेला मॅटर, आय थिंक स्पेलिंग चुकलं वाटतं, ठीक आहे असं, समोर ठेवलेला मॅटर कुठल्या अवस्थेत दिसतो त्याला आपण काय करायचं? फिजिकल स्टेट. मग आता हे कशावर ठरवायचं तर आपण कुठलंही मॅटर मॅक्रोस्कोपिक लेवलवर पाहतो. मॅक्रोचा अर्थ काय? मॅक्रो लार्ज, मायक्रो म्हणजे लहान, मॅक्रो म्हणजे लार्ज. त्याला अजून एक इंग्लिश टर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ बल्क. बल्क लेवलवर आपण काय करणार आहे? मॅटरचं क्लासिफिकेशन करणार आहे. आता बल्क लेवलवर क्लासिफिकेशन करत असताना 3 क्लासेस करायचे आहेत. मॅटर आपल्याला टोटल 5 स्टेटमध्ये दिसतं, पण त्या 5 मधल्या 2 सोडायच्या. त्या कोणत्या सोडायच्या ते सांगतो. मॅटर इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट इन द 3 स्टेट. कुठले? पहिली सॉलिड स्टेट, दुसरी लिक्विड स्टेट आणि तिसरी गॅसियस स्टेट. बघा, तुमच्या माझ्या अवतीभोवती असणारे सगळा मॅटर कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये, कोणत्या अवस्थेत आहे त्याच्यावरून मॅटरचं क्लासिफिकेशन करायचं. कसं? मग तुम्ही असं लिहू शकता, मॅटर इज क्लासिफाईड इंटू द 3 कॅटेगरीज. कुठल्या कॅटेगरीज? पहिली म्हणजे सॉलिड, दुसरी म्हणजे लिक्विड, तिसरी म्हणजे गॅस स्टेट. बरोबर आहे का? आता ह्या स्टेट कशा ओळखायच्या तर आपण काय करूया, वन बाय वन ह्या सगळ्या स्टेट कम्पेअर करूया किंवा स्टडी करूया. पहिली स्टेट कुठली तर सॉलिड. सॉलिडमध्ये कसं असतं बघा, मी इथं पॉईंट ऑफ डिफरन्सेस लिहितोय. पहिला पॉईंट असेल की सॉलिड, लिक्विड, गॅस कोणतंही पार्टिकल्स पासून बनलेलं असतं. कुठलंही मॅटर कशापासून बनतं? मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. ते पार्टिकल्स काय असू शकतात? ॲटम्स असू शकतात किंवा मोलेक्युल्स असू शकतात. बघा, मॅटर म्हणजे एनिथिंग विच ऑक्युपाइज द स्पेस अँड हॅज अ मास. पण ते मॅटर बनताना ज्याच्यापासून बनतं त्याला आपण पार्टिकल म्हणूया. ते पार्टिकल ॲटम असू शकतात. म्हणजे काय? कोणतंही मॅटर हे ॲटम पासूनच बनलेलं असतं किंवा मोलेक्युल पासून बनलेलं असतं. हा मोलेक्युल सुद्धा ॲटम पासून बनलेला असतो. म्हणजे एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स, मोलेक्युल्स, ह्या सगळ्यांना आता आपण काय म्हणूया? पार्टिकल. मग तात्पुरतं असं समजून घेण्यासाठी म्हणूया का मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. मग एखाद्या मॅटरमधले पार्टिकल असे क्लोजली पॅक असतील. बघा, क्लोजली पॅक अर्थ कळतोय? क्लोजली पॅक्ड म्हणजे अतिशय जवळजवळ. हे बघा, हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, हा पाचवा, त्याच्या खाली हे पार्टिकल्स आहेत सगळे. बघा, जर काही एखाद्या मॅटरचे पार्टिकल असे एकमेकाला अतिशय जवळ असतील तर ह्या स्टेटला आपण म्हणायचं सॉलिड. किंवा सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल अशी क्लोजली पॅकचा अर्थ माहिती आहे? वीटभट्टी पाहिले का? वीटभट्टी. त्या वीटभट्टी कशी अरेंज करायची? त्यातल्या विटा कशा असतात? एकमेकाला अतिशय अशा जवळ असतात का? असतात की एकमेकाला टच झाल्यासारखे दिसतात. ह्यांच्यामध्ये अजिबात स्पेस नसते. इथंपर्यंत क्लिअर झालं का? म्हणजे सॉलिडमध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते सगळे क्लोजली पॅक असतात. क्लोजली पॅक असल्यामुळं काय होतं? दुसरा असतो की ह्याचं व्हॉल्यूम कुणाचं? याचं म्हणजे सॉलिडचं व्हॉल्यूम हे फिक्स राहतं. का फिक्स राहत असेल?
लॉजिक लावता येते का? ह्याचं व्हॉल्यूम फिक्स राहत असणार आहे, शिवाय ह्याचा शेप पण कसा राहत असतो? फिक्स. आता कशावरून बघा, आपण एक सॉलिड घेऊया. इथं टॅब, एक टॅब आहे. सी दिस इज अ सॉलिड, बरोबर आहे का? आता ह्या सॉलिड मधले जे काही पार्टिकल्स असतील ते अतिशय एकमेकाला क्लोज आहेत. आता ते अतिशय क्लोजली पॅक आहेत. क्लोजली पॅक असल्यामुळे होतंय कसं? आता हे पार्टिकल बघा, थोडेसे ह्याचा आकार लहान झाला, आपण एकसारखे करूयात. तुम्ही लिहिताना काय करायचे? एकसारखे आकार काढायचे. ते बघा सगळे पार्टिकल्स आहेत. मी जर असं केलं, हा जो पार्टिकल आहे ज्याला मी काय करतोय? रेडनं हायलाइट करतोय बघा. हां, ह्या पार्टिकलला मी इकडे ढकलायचा प्रयत्न केला तर हा पार्टिकल इकडे येणार नाही का? इथे एक पार्टिकल असल्यामुळे त्याला यायला जागा नाही. हा पार्टिकल जर मी खाली ढकलला तर खाली येऊ शकत नाही, इकडे ढकल तर जाऊ शकत नाही, वर ढकल तर जाऊ शकत नाही, पुढं ओढला तरी येऊ शकत नाही, पाठीमागं जरी ढकलला तरी जाऊ शकत नाही. याचा अर्थ काय? हे अतिशय क्लोजली पॅक असल्यामुळं हे पार्टिकल्स स्वतःची जागा सोडणार नाहीत. बरं, दुसरी गोष्ट अशी असते, एखादा पार्टिकल जर आपण असा बाजूला घ्यायचा तर ह्या पार्टिकलला, मग तो ॲटम असेल मॉलिक्यूल असेल, या पार्टिकलला त्याच्या पाठीमागचा पार्टिकल, त्याच्या पुढला पार्टिकल, त्याच्या वरचा पार्टिकल, त्याच्या खालचा, त्याच्या उजव्या बाजूचा, त्याच्या डाव्या बाजूचा, सगळे पार्टिकल या पार्टिकलला स्वतःकडे असे खेचत असतात. मग सांगा ना मला, समजा हा पार्टिकल आहे, या पार्टिकलला इकडे पण जातं, या पार्टिकलला इकडे पण ओढलं जातं, ह्याला इकडे पण ओढलं जातं, ह्याला इकडे पण ओढलं जातं, याला इकडे पण ओढलं जातं. सगळ्या बाजूंना ओढणारा फोर्स जर इक्वल असेल तर हा पार्टिकल कुठंही हलणार नाही, कुठंही जाणार नाही. आणि या सॉलिड मधल्या सगळ्या पार्टिकलवर अतिशय जास्त फोर्स असतो इकडून सगळ्या बाजूनं, त्यामुळे हे पार्टिकल्स कुठंही हलत नाहीत. आणि हे पार्टिकल्स एका जागेवरून हलत नसल्यामुळं ह्याचा शेप कसा राहील? फिक्स राहील ना. हा जो टॅब आहे तो बनवलाय तेव्हापासून ह्याचा शेप असा आहे, हा जो मार्कर आहे तो बनवलाय तेव्हापासून असा आहे, ही रूम आहे जी जेव्हा बनवल्या तेव्हापासून तशीच आहे, तुमचा मोबाईलचा शेप पहिल्यापासून तसाच आहे, तुमच्या घराचा शेप तसाच आहे, तुमच्या ह्या बटनाचा शेप तसाच आहे. सॉलिडचा शेप कधीही बदलत नाही. मग ज्याचा शेप बदलत नाही त्याचं व्हॉल्यूम बदलेल का? नाही बदलणार. शेप फिक्स आहे ना. आता मी काय केलं, हा टॅब इथं पकडलाय, ह्या टॅबला काहीतरी जागा लागली ना बसण्यासाठी, तोच टॅब मी इकडे ठेवला तर तेवढीच जागा लागेल. तुमच्याकडे आणला तेवढ्याकडे, माझ्याकडे जर आणला तरी पण जागा तेवढीच लागेल. याचा अर्थ ह्याचा शेप कसा आहे? फिक्स आहे. शेप फिक्स आहे म्हणजे ह्याचं काय? व्हॉल्यूम फिक्स आहे. अर्थ लक्षात आला का? बरोबर आहे का? दुसरी गोष्ट, आता तिसरी झाली ऑलरेडी, आलं लक्षात? आता मला सांगा, हे पार्टिकल्स जे आहेत ते इकडं तिकडं मूव्ह होऊ शकतात का? आपला चौथा पॉइंट असेल याच्यामध्ये, पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह. चौथा पॉइंट कुठला? पार्टिकल्स ऑफ सॉलिड कॅनॉट मूव्ह. म्हणजे ते इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत, पण मात्र एवढी गोष्ट आहे, दे कॅन व्हायब्रेट. ते काय होऊ शकतात? व्हायब्रेट होऊ शकतात. असे एका जागी स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवती असे मात्र हलणार आहे. म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, तुम्हाला इकडे खेटून माणूस इकडे बसलाय, तुम्ही इकडे बसलाय, तिकडे बसलाय, तुम्हाला उठून तिकडे जाऊ शकत नाही, पण तुम्ही असं हलू शकता ना. दिस इज कॉल्ड व्हायब्रेटरी मोशन. असं हलू शकता, असं हलू शकता, असं हलू शकता, बरोबर ना. मग हे जे सॉलिडचे पार्टिकल, तो इकडे पार्टिकल इकडे मूव्ह म्हणजे मुवमेंट होणार नाही, पण स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवती तो काय होऊ शकतो? व्हायब्रेट होऊ शकतो. आलं लक्षात? आता ते काय होतात, हे पार्टिकल इकडे तिकडे मूव्ह होत नसल्यामुळं, पाचवा, दे डू नॉट हॅव फ्लुइडिटी. दे डू नॉट हॅव फ्लुइडिटी म्हणजे ते फ्लो होतील का इकडे तिकडं? पार्टिकल एका जागे, तो जर इकडे तिकडे मूव्ह होणार नसेल तर तो फ्लो होईल का? तो फ्लो होणार नाही. आणि एवढं सगळं असल्यामुळं, एवढं सगळं म्हणजे काय? व्हॉल्यूम फिक्स आहे, शेप फिक्स आहे, पार्टिकल कॅनॉट मूव्ह म्हणजे जाऊ शकत नाहीत, त्याला काय नसते? फ्लुइडिटी नसते. त्याच्यामुळं हे सगळे सॉलिड्स असतात. आता मी इथं पॉईंट लिहितो, दिसेल का? बघा, आय थिंक दिसेल. दे आर रिजिड अँड हार्ड. रिजिड आणि कसे आहेत? हार्ड आहेत. हे सॉलिड्स असतात ते रिजिड. रिजिडचा अर्थ काय? कठोर. कसं की त्याला तुम्ही खूप 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 प्रेशर दिलं सॉलिडला तर ते ब्रेक असेल, त्याला रिजिड म्हणायचं. आणि हार्ड म्हणजे कठीण. हार्डला काय नाव देतो आपण? कठीण. सी दिस इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ सॉलिड.
मग सॉलिड किंवा तुमचं जे काही मॅटर असेल ते हे जर सगळे क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असेल तर आपण म्हणायचं की ते मॅटर सॉलिड स्टेटमध्ये अवेलेबल आहे. आलं लक्षात. आता ह्या सगळ्या पॉईंटवर आपण काय करूया, तुमच्या लिक्विडला काय करूया, कम्पेअर करूया. कसं कम्पेअर करायचं आहे, आता एक लिक्विड घेतलं तर त्या लिक्विड मधले जे काही पार्टिकल्स असतील दे आर लूजली पॅक्ड. म्हणजे काय, त्या दोन पार्टिकलच्या मध्ये अतिशय थोडीशी जागा असते. कशा असतात, किंवा आपण असं लूजली पॅक म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, नॉट क्लोजली पॅक्ड. दे आर नॉट क्लोजली पॅक्ड. इथं जेवढं पॅकिंग असतं तसं नसतं. फॉर एक्झाम्पल ते असे असतील बघा. मग मला सांगा, पार्टिकल मध्ये नाही म्हटलं तरी अगदी अतिशय कमी थोडं का होईना पण डिस्टन्स आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं काय आहे, डिस्टन्स आहे. मग काय होत असतं, हे पार्टिकल्स जास्त टाइटली क्लोजली पॅक नसल्यामुळं ते काय होतात, इकडे तिकडे थोडेसे काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. आणि हे जर मूव्ह झाले त्याचा शेप काय होऊ शकतो, बदलू शकतो. साहजिक आहे ना, पाण्याचा शेप होता नाही, पण त्याचं व्हॉल्यूम फिक्स असतं. व्हॉल्यूम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक बादली दिली आणि त्या बादलीमध्ये 1 लिटर वॉटर दिले. 1 लिटर वॉटर लिक्विड स्टेट आहे, 1 लिटर त्याचं व्हॉल्यूम झालं. मग त्याचा शेप कसा असेल, बादलीचा जो शेप आहे तो असेल. आता तेच बादली तुम्ही बाटलीत भरा, व्हॉल्यूम बदलेल का, नाही बदलणार. 1 लिटर वॉटरचं 1 लिटरचं वॉटर राहणार आहे, पण आकार, त्या पाण्याचा आकार कसा असेल, आता त्याच्या कंटेनर सारखा, म्हणजे त्याच्या बाटलीसारखा. समजा तेच वॉटर तुम्ही मोठ्या पातेल्यात 1 लिटर ओतलं तर त्या पातेल्याच्या आकारात होईल, पण त्याचं व्हॉल्यूम बदलेल का, नाही. म्हणजे कसं असतं, लिक्विड स्टेटमध्ये व्हॉल्यूम कसं असतं, फिक्स. याला आपण म्हणूया फिक्स व्हॉल्यूम. द्रवरूप म्हणतात, ह्याला काय म्हणतात, घनरूप. आलं लक्षात, त्याला वायुरूप म्हणतात. व्हॉल्यूम फिक्स असतं, शेप फिक्स असतात का, नो फिक्स शेप. ह्याचा शेप फिक्स नसतो. तुमचं लिक्विड ज्या भांड्यामध्ये ठेवलेलं त्या भांड्याचा, त्या व्हेसलचा, त्या कंटेनरचा आकार त्याला येतो, म्हणजे कंटेनरचा शेप त्याला प्राप्त होतो. तिसरं, पार्टिकल मूव्ह होऊ शकतात का, पार्टिकल काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. पार्टिकल्स पण लिमिटेड. पार्टिकल्स कॅन मूव्ह, बट कशी मुवमेंट असणार आहे, लिमिटेड. फॉर एक्झाम्पल मला इथं ह्या रूममध्ये 10 लोक आहेत आणि आम्हाला सगळ्यांना सांगितले 2 रूमच्या बाहेर जायचं नाही, पण आपण इथं मुवमेंट अशी करू शकतो ना, इकडे तिकडे मुवमेंट करू शकतो. ह्यांची लिमिटेड मुवमेंट असल्यामुळं ह्याला काय असते, तुमची फ्लुइडिटी असते. 5वा पॉइंट काय, ह्याला फ्लुइडिटी असते. फ्लुइडिटी असते म्हणजे हे फ्लो, आणि लिक्विडला अजून एक नाव आहे फ्लुइड, जे फ्लो होऊ शकतं, फ्लुइड. काही सॉलिड्स आहेत ते दिसायला सॉलिड दिसतात, परंतु दे कॅन फ्लो, दॅट इज कॉल्ड ॲज अ सुडो सॉलिड्स. सुडो म्हणजे काही सॉलिड्स असतात, मी तर रेड मध्ये लिहून ठेवतो, सुडो इथं लिहिलंय बघा, सुडो सॉलिड पण असतात. त्याला अजून एक नाव आहे सुपर कूल्ड लिक्विड. ते आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये बघू की सॉलिड कसं करायचं, लिक्विडचं सॉलिड कसं करायचं, मग त्याला कूलिंग कसं करायचं, कूल केल्यानंतर सुपर कूल होते कसं. तुम्हाला ह्याचं एक एक्झाम्पल देतो, सुडो सॉलिड. ग्लास म्हणजे काच सॉलिड आहे का लिक्विड आहे, काच जी ग्लास आहे ती सॉलिड आहे का लिक्विड आहे, दिसायला सॉलिड दिसते, बट दॅट इज अ सुडो सॉलिड. सुडो म्हणजे सो सॉलिड आहे, ते फ्लुइड आहे, ते फ्लो होतं. ते तुम्हाला कसं आहे ते नंतर योगायोगानं समजेल. लक्षात आलं का. चलो आता मग गॅस बघूया, पण गॅस बघायच्या अगोदर दोघांचं कंपॅरिझन करूया. बघा, सॉलिडमध्ये क्लोजली पॅक पार्टिकल, इथं नॉट क्लोजली पॅक पार्टिकल. सॉलिडमध्ये व्हॉल्यूम फिक्स, व्हॉल्यूम कसं असतं, फिक्स असतं. इथं सुद्धा व्हॉल्यूम फिक्स असणार आहे. इकडे शेप फिक्स असतो, लिक्विडमध्ये शेप फिक्स नसतो. पार्टिकल्स कॅन नॉट मूव्ह, पार्टिकल्स कॅन मूव्ह बट लिमिटेड मुवमेंट असते. इकडं फ्लुइडिटी नसते, इकडं फ्लुइडिटी असते. आता गॅसमध्ये कसं असेल जरा तुम्ही मला सांगा, गॅसमध्ये कसं असणार आहे. गॅसमध्ये जे पार्टिकल्स असतात ते लूजली पॅक म्हणजे काय, पहिला पार्ट असेल त्याचा लूजली पॅक्ड पार्टिकल्स असतात. म्हणजे एक इथं असेल, एक इथं असेल, एक इथं असेल, एक कुठं पण असतील ना पार्टिकल्स हे सगळे.
गॅसचे पार्टिकल्स कुठेही कसेही मूव्ह होऊ शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एकामेकाला ओढणारा फोर्स अजिबात नसतो, ते क्लोजली पॅक नसतात त्यांच्यामध्ये. मग काय होत असतं, ह्याचं व्हॉल्यूम फिक्स नसतं, व्हॉल्यूम अँड शेप नॉट फिक्स, म्हणजे फिक्स नसतो. कसं, मी काय केले, समजा ही शाईची बॉटल घेतलेली आणि ह्यात मी एक गॅस भरला, त्या गॅसचं व्हॉल्यूम केवढं झालं, ह्याचं व्हॉल्यूम आहे तेवढं. गॅसचा आकार कसा झाला, कंटेनरच्या आकारचा. आणि ही मी बॉटल ओपन केली तर हा गॅस सगळ्या रूममध्ये पसरणार, म्हणजे ह्या गॅसला आकार कुणाचा आला, रूमचा आकार आला, बरोबर आहे ना. आणि ह्या गॅसचं व्हॉल्यूम किती झालं, रूम एवढं झालं. त्यामुळे गॅसला स्वतःचा शेप, स्वतःचं व्हॉल्यूम फिक्स असणार आहे का, नाही आहे, बरोबर आहे ना. तुमच्या घराच्या किचनमध्ये सिलेंडरमध्ये जो गॅस असतो त्याला आपण म्हणतो ब्युटेन, त्या गॅसला काय नाव देतो, ब्युटेन. त्याचा रेग्युलेटर ऑन राहिलं तर सगळ्या रूममध्ये गॅस पसरतो ना, म्हणजे व्हॉल्यूम काय होत जातं, वाढत जातं. शेप फिक्स असतो का, शेप फिक्स नसतो. म्हणजे तुमच्या गॅसियस स्टेटमध्ये व्हॉल्यूम आणि शेप दोन्हीही कसे नसतात, फिक्स नसतात. मला सांगा, हे पार्टिकलमध्ये जागा भरपूर आहे ना, ह्या पार्टिकलमध्ये जागा भरपूर असल्यामुळं आपण एक काम करू शकतो का, मी समजा इकडून असा दबाव लावला, इकडून असं प्रेशर क्रिएट केलं तर हे दोन पार्टिकल इकडे येतील का, येणार का, तर ह्याच्यामध्ये काय जागा आहे. मी इकडून असा प्रेस केलं तर हे जवळ येतील का, मी वरून खालून प्रेस केलं तर हे पार्टिकल्स असे जवळ येतील ना. आणि हे पार्टिकल्स जवळ येतात म्हणजे काय, दीज गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. गॅस काय होऊ शकतो, कॉम्प्रेस होऊ शकतो. मला सांगा, इथं काय होऊ शकतं, लिक्विड कॉम्प्रेस होतं का, ते एक पॉईंट घ्यायचा राहिला. दीज आर नॉट कॉम्प्रेसेबल, सांगतो कॉम्प्रेसिबल. काय करायचं, तुम्ही रंगपंचमीच्या वेळेला रंग खेळला असाल, काय करतो आपल्याला ती एक काय असते पिरेट सारखं टाईपमध्ये काय सिरिंज असते, घरी जायचं, सिरिंजमध्ये पाणी घ्यायचं, सिरिंजच्या टोकाला बोट लावायचं आणि इकडनं असं पिस्टन दाबायचं, पिस्टन पुढे जाईल का, पिस्टन पुढे जाणार नाही का, तर ते लिक्विड कॉम्प्रेस होते का, लिक्विड कॉम्प्रेस का होत नाही, तर लिक्विडच्या दोन मध्ये अतिशय कमी जागा असते, एवढी कमी जागा असते की ती क्लोज येऊ शकत नाहीत. सॉलिडमध्ये त्याच्या वरची बोंब आहे, तुम्ही किती जरी केलं तर सॉलिड्स एकत्र जवळ कॉम्प्रेस होणार नाही. सॉलिडमध्ये एक पॉईंट लिहून घ्या, दीज आर नॉट कॉम्प्रेसिबल. तर कुठं लिहायचं, जागा आहे खाली इथं बघूया, नॉट कॉम्प्रेसिबल म्हणजे इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेस होऊ शकणार नाही, बरोबर आहे का. हे पण कॉम्प्रेस होऊ शकत, पण गॅस काय, गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. तुम्ही गॅस अतिशय मोठ्या प्रमाणात काय करू शकता, कॉम्प्रेस करू शकता. या रूम मधला गॅस तुम्ही एवढ्या जागेत आणू शकता, याचा अर्थ त्याचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होऊ शकत नाही, होऊ शकणार, कॉम्प्रेशन जास्त होईल. मूव्ह होतील का मला सांगा, पार्टिकल्स कॅन मूव्ह. चौथा पॉइंट कुठला आपला, पार्टिकल्स कॅन मूव्ह फ्रीली, बरोबर आहे ना. पार्टिकल्स अगदी फ्रीली काय होतील, मूव्ह होतील. पार्टिकल्स काय होणार आहेत, फ्रीली मूव्ह होणार आहेत. आणि हे पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होत असल्यामुळं याला काय असते, फ्लुइडिटी असते. गॅस काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो का नाही, होऊ शकतो, बट इन हायर डिग्री, हाय फ्लुइडिटी असते. आपण असं पाणी ओतल्यानंतर पाणी किती स्पीडनं पुढे जाईल, त्याच्याऐवजी असं फुकल्यानंतर किती स्पीडनं पुढे जाईल, हवेचं स्पीड जास्त असणार ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ हाय फ्लुइडिटी. इथं लक्षात आलं का. अँड सी दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. कुठल्या बेसिसवर आपण हे क्लासिफिकेशन केलंय, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. चला तर मग आपण रिवाइज करूया, आपण काय काय शिकलो. फिजिकल स्टेट म्हणजे काय, तुमच्या माझ्या नजरेला मॅटर दिसतं कसं, त्याला म्हणायचं फिजिकल स्टेट. किती स्टेट असतात, 3, सॉलिड, लिक्विड, गॅस. तुम्ही म्हणणार सर आम्हाला 9वी 10वीला असं शिकवलं गेलं की प्लाझ्मा पण एक स्टेट असते, बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट पण असते, पण त्या 2 ज्या स्टेट आहेत त्या रूम टेम्परेचरला स्टेबल नसतात. रूम टेम्परेचरला ह्या 3 स्टेट स्टेबल असतात, म्हणून आपण 3 कन्सिडर करू. असतात 5, उलट अजून भरपूर आहेत, पण आपण काय करणार, 3च कन्सिडर करणार. मग फरक काय आहे, ह्याच्यामधले पार्टिकल्स क्लोजली पॅक. पार्टिकल्स म्हणजे कोण, ॲटम्स किंवा मॉलिक्यूल ज्याच्यापासून काय तयार झालंय, तुमचा मॅटर तयार झालेला आहे.
मग ते क्लोजली पॅक असतात, इथं थोडेसे लूजली पॅक, इथं तर लूजलीच पॅक, बंधनच नाही कोणाचं. इथं कसं असतं व्हॉल्यूम फिक्स असतं, इथं व्हॉल्यूम फिक्स असतं, इथं व्हॉल्यूम फिक्स नसतं. इथं शेप फिक्स असतो, इथं शेप फिक्स नसतो. इथं काय शेपचा फिक्स असायचा प्रश्नच येत नाही. हे कसे आहेत? नॉट कॉम्प्रेसेबल, नॉट कॉम्प्रेसेबल, हायली कॉम्प्रेसेबल. फ्लुइडिटी आहे का? नाही. मूव्ह होणार का? नाही. फ्लुइडिटी आहे का? आहे. मूव्ह होणार का? लिमिटेड होणार. इथं काय? हाय फ्लुइडिटी आहे, अगदी फ्रीली मुवमेंट असणार आहे. हा फरक लक्षात आला का? and see this is all about the classification of the matter. मग आता हे सगळं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चलो, थँक्यू.